टिप नंबर 1. उडदाच्या पापडाचे पीठ मळताना ज्या भांड्यामध्ये आपण पापडाचे पीठ मळणार आहोत त्या भांड्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे, म्हणजे भांडे आणि हात धुताना त्याला चिकटलेले पीठ सहज निघते आणि त्यामुळे वेळही वाचतो. टिप नंबर 2. पापड वाळवताना पहिले 2 दिवस उन्हात, नंतर 1 दिवस सावलीत घरात वाळवावेत, नाहीतर मोडतात. विकतचे पापडही एखादा दिवस पसरून सावलीत ठेवावेत, पुसावेत, म्हणजे पिठी निघते. नंबर 3. बटाट्याचे किस, कुरड्या, सालपापड्या घालते वेळी ऊन नसलेल्या जागेवर बसून घालाव्या, पण नंतर मात्र उन्हात सरकवून ठेवाव्या. आभाळ आलं असेल तर त्या दिवशी कधीही किस कुरड्या करू नयेत, कारण पहिल्या दिवशी जर कडक ऊन मिळाले नाही तर रंग पिवळा काळपट होतो. टिप नंबर 4. साबुदाण्याच्या पापड्यांना पहिल्या दिवशी जर कडक ऊन मिळालं तर रंग स्वच्छ पांढरा येतो व सहज निघतात. दुसऱ्या दिवशी उलटून वाळवाव्यात. कुरड्यांचं पण असंच करावं. टिप नंबर 5. हे पदार्थ करण्यापूर्वी थोडी पूर्वतयारीही आवश्यक असते. पहिल्यांदा जे प्रकार करायचे असतील त्याच्या कच्च्या मालाची यादी करावी. त्यानुसार बाजारातून चांगल्या प्रतीचे ताजे साहित्य खरेदी करावे. ज्यावर वाळवण वाळत घालायचे असतील त्या साड्या, चादरी, प्लॅस्टिक शीट इत्यादी स्वच्छ धुवून वाळवून ठेवाव्यात. तयार झालेली वाळवणं नंतर ज्यात भरून ठेवायचे असतील ते डबे, भरण्या इत्यादी स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळवून ठेवाव्या. यासाठी आजकाल बाजारात मिळणारे प्लॅस्टिकचे पारदर्शक जाड पत्र्याचे किंवा स्टीलचे डबे मिळतात. त्यांची झाकणं घट्ट बसत असल्याची खात्री करावी. पत्र्याच्या किंवा स्टीलच्या डब्यात आधी मात्र मोठी प्लॅस्टिकची पिशवी ठेवून त्यात पदार्थ भरावे आणि पिशवीचे तोंड घट्ट बांधून मग डब्यात झाकण लावावं. यामुळे बाहेरच्या उजेडाचा आणि हवेचा परिणाम आतल्या पदार्थांवर न होता त्याचा मूळचा रंग, स्वाद आणि ताजेपणा टिकून राहतो. शिवाय त्या पदार्थातील मीठ, सोडा, पापडखार इत्यादी क्षारांचा डब्याच्या पत्र्यावर परिणाम होऊन डबे खराब होणार नाहीत. टिप नंबर 6. वाळवणाचे पदार्थ सकाळी ऊन पडण्याआधी वाळत घालावे, म्हणजे आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही आणि पदार्थाला पुढे दिवसभराचं पुरेसं ऊन मिळतं. नंबर 7. उन्हाळी वाळवणातील काही पदार्थ जसे की कुरड्या, पापड्या, सांडगे इत्यादी कडक उन्हाळा सुरू झाल्याशिवाय करायला घेऊ नये, नाहीतर नंतर या पदार्थाला बुरशी लागण्याची शक्यता असते. टिप नंबर 8. बटाट्याचे पापड बनवताना त्यात मीठ कधी घालावे याची योग्य वेळ असते, परंतु आपण अशा लहानशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. हे पापड बिघडण्याचे मुख्य कारण असू शकते. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी बटाटा उकळवून किसल्यानंतर किंवा बारीक केल्यानंतर लगेच त्यात मीठ घालतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर बटाटे थोडे गरम आहेत, त्यातून वाफ येत आहे आणि अशातच आपण मीठ घातले तर बटाट्याच्या मिश्रणाला पाणी सुटू शकते. यामुळे पापडाचे मिश्रण सैल पडून गरजेपेक्षा अधिक मऊ पडते. परिणामी आपल्याला पापड लाटता येत नाहीत किंवा मिश्रण फारच ओलसर लागते. या ओलसर मिश्रणाचे पापड बनवणे खूपच कठीण जाते. नंबर 9. उडदाचे पापड लाटताना किंवा कोणत्याही प्रकारचे पापड लाटताना तेलाचा वापर अजिबात करू नये, नाहीतर नंतर पापडाला तेलाचा वास येतो आणि जास्त दिवसही टिकत नाहीत. त्याऐवजी तुम्ही पिठाचा वापर करू शकता. नंबर 10. साबुदाण्याचे पापड करताना कधी साबुदाणा पाण्यामध्ये जास्त वेळ चोळून धुवू नये, कारण यामुळे साबुदाण्यातील स्टार्चचे प्रमाण कमी होते आणि पापड लाटताना तुटतात. नंबर 11. आपण लोणचे बनवतो तेव्हा लोणच्याचे सर्व साहित्य चांगले कोरडे करा. हे पदार्थ नीट वाळवले नाहीत तर पावसाळ्यात त्यात ओलावा तयार होऊन ते खराब होतात. पावसाळ्यात ऊन आल्यानंतर लोणच्याला सूर्यप्रकाश दाखवा आणि त्यामुळे त्याला बुरशी लागणार नाही. नंबर 12. उन्हाळी वाळवणाचा कोणताही पदार्थ तयार करताना त्यासाठी लागणारे सर्व साहित्य कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावे, जसे की डाळी, म्हणजे पदार्थ खराब होणार नाहीत आणि जास्त काळसुद्धा टिकतात. नंबर 13. साबुदाण्याचे पापड किंवा कुठलेही पापड पळीने घालताना मिश्रण गरम असतानाच प्लास्टिकच्या शीटवरती घालून पापड्या तयार करून घ्याव्या, म्हणजे गोल आकारात पापड तयार होतात.
मिश्रण थंड झाले की घट्ट होतं आणि त्यामुळे पापड व्यवस्थित गोलाकार होत नाहीत। नंबर 14, बटाटा चिप्स तयार करण्यासाठी नेहमी जुना आणि जाड सालीचा बटाटा घ्यायचा। नवीन बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर लगेचच लाल होतात, कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, म्हणून जुनाच बटाटा वापरावा। नंबर 15, बटाटा चिप्स तयार करण्यासाठी नेहमी मोठ्या आकाराचे बटाटे निवडून घ्यावे, म्हणजे मऊ पडलेले नसावेत। एकदम फ्रेश मोठ्या आकाराचे जुने बटाटे वापरले तर बटाटा चिप्स छान होतात आणि बटाट्याचा आकार मोठा असल्यामुळे किसताना वेळही कमी लागतो आणि चिप्ससुद्धा मोठ्या आकाराचे होतात। नंबर 16, साबुदाण्याचे पापड तयार करताना जर साबुदाण्याचा चीक घट्ट झाला असेल तर पातळ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा। थंड पाणी अजिबात घेऊ नये, यामुळे पापड बिघडतात। नंबर 17, बटाट्याचे किस किंवा बटाट्याचा चिप्स बनवताना तयार करण्यासाठी बटाटे चिप्स आणि किस स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळेस धुवून घ्यावे आणि तुरटीच्या पाण्यात 1 ते 2 तास भिजत ठेवावे, म्हणजे त्यामधील सर्व स्टार्च निघून गेल्यानंतर पांढरे शुभ्र बटाटे चिप्स तयार होतात। नंबर 18, उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांमध्ये मीठ घालताना थोडे कमी घालायचे, कारण पदार्थ वाळल्यानंतर खारट होण्याची शक्यता असते। नंबर 19, उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कडकडीत उन्हात छान वाळवून घ्यावे, म्हणजे पदार्थ वर्षानुवर्ष टिकण्यास मदत होते। तसेच या पदार्थांना अधूनमधून ऊन द्यावे, म्हणजे खराब होणार नाहीत। तर या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघितल्या, त्यामुळे तुमचे किचनमधील काम सोपे होईल आणि झटपट होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत।